हॅलो. नमस्कार गाईज. खूप दिवसांनी आणि खूप टायमानंतर म्हणजे अराऊंड 1-1.5 वर्षानंतर मी तुमच्या समोर परत येतोय. आपल्या चॅनलवरती परत एकदा पोस्ट टाकतोय कारण की खूप काही गोष्टी ज्या आहेत त्या अजून पण सोशल मीडियावरती किंवा आपण जे बघतोय की काही सीन्स असतात की जिथे ज्यांचा सोशल मीडिया ॲक्सेस केला जातो त्यांचे कॅमेरा ॲक्सेस केले जातात. तर हे सर्व इतकं म्हणजे ट्युटोरियल्स टाकून आहेत तितके एथिकल हॅकिंगचे व्हिडिओज आपण आपल्या ह्याच्यावरती टाकलेत, पण त्यावर जसा हवा तसा प्रोत्साहन भेटत नव्हता आणि अजूनही भेटेल की नाही माहीत नाही. पण या व्हिडिओ थ्रू आजचा जो व्हिडिओ आहे, हा जो व्हिडिओ आहे त्याच्यात आपण तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे की हे आपण सर्व कसं थांबवू शकतो, पहिली गोष्ट तर. ठीक आहे. आणि हे सर्व होतं कसं, समोरच्याकडे तुमचे फोटो कसे पोचतात किंवा तुम्ही त्याला ॲक्सेस कसा देता, तुम्ही तुमच्या फोनचा ॲक्सेस त्याला तुम्ही देता, त्याच्याकडे ॲक्सेस नसतो. तो तुम्हाला फक्त एक लालच तुमच्या मनात टाकतो आणि त्या लालच मुले, ठीक आहे, त्या बोलतात ना, त्या एक ऑफर मुले तो ऑफर देणार किंवा तो तुम्हाला एक कुठली तरी डिस्काउंटचं काही आहे तसं देणार. ठीक आहे. आता मी तुम्हाला दाखवतो की ते हे सर्व एक हॅकर कसा काय करतो आणि तुम्ही त्याच्या जाळ्यात कसे काय अडकता. ठीक आहे. आता माझ्याकडे अँड्रॉइड फोन नाही आहे आणि ॲपल आयफोन वरती हा अटॅक होत नाही, असे अटॅक काही होत नाही. दुसरा अटॅक जो मी दाखवणार आहे तो आयफोनवरती होणार, पण जो पहिला अटॅक जो आपण आता परफॉर्म करणार आहोत तो अँड्रॉइडवरती सक्सेसफुली होतो. सक्सेसफुली मग तो तुमचा लेटेस्ट पण असेल तरीही तो ॲक्सेस होतो. ठीक आहे. तर आपण जाऊया आपल्या लॅबवर. आपण इथे आपला टोकन टाकला आणि हा सर्व्हर आता चालू होतोय. ठीक आहे. हा सर्व्हर चालू झाल्यानंतर हा मला एक लिंक बनवून देतो. ठीक आहे. जशी तुमच्या कडे येते. ठीक आहे. तर मी या लिंकला कसंही ट्राय करू शकतो. ठीक आहे. जस्ट अ मिनिट. आपण स्टॉप. सो ही लिंक आपल्याकडे आली आहे. आता ही लिंक मी काय करेन, व्हॉट्सअप थ्रू, सोशल मीडिया थ्रू ही लिंक मी ज्याचा फोन मला हॅक करायचा आहे किंवा ज्याच्या फोनच्या कॅमेऱ्याचा ॲक्सेस मला हवा आहे ती मी देईन. ठीक आहे. सो मी इथे एक नवीन ब्राउझर ओपन करतो तुमच्यासमोर. एक नवीन विंडो ओपन केली. ठीक आहे. आत आता फॉर एक्झाम्पल हा एक आपला मोबाईल आहे. ठीक आहे. या मोबाईलमध्ये मी काय करतो, ती लिंक ओपन करतो. ठीक आहे. पेस्ट अँड गो. ठीक आहे. अशी लिंक आली. इथे मी माझं नाव टाकतो. ठीक आहे. ठीक आहे. त्यानंतर ही लिंक ओपन झाल्यानंतर आता तुम्ही बघू शकता की हॅप्पी नवरात्रीचा मेसेज मला येतोय. त्याचबरोबर इथे ज्या लिंक ओपन झाली आहे असं मला मेसेज पण येतोय. आता सीन काय, आता मी ही लिंक माझ्या कम्प्युटरवरती ओपन केलं आहे जिथे कॅमेरा वगैरे नाही. ठीक आहे. पण हीच लिंक जर मी अँड्रॉइड वरती ओपन केली आहे तर मी एक डेमॉन्स्ट्रेशनसाठी माझ्या घरातल्या एका फोनवरती मी लिंक चालू केलेली. सो तिकडचे त्याच्यात जे मला फाईल्स आले ते अशा प्रकारे तुमचे फाईल्स समोरच्यापर्यंत पोचतात. ठीक आहे. अशा प्रकारे हा डेटा, हे बघा, हे सर्व जो डेटा आहे अशा प्रकारे तुमचा फोटो जो आहे तो समोरच्यापर्यंत पोचतो. तर ही एक लिंक आहे ज्याच्यामध्ये कोणाला माहितीच नाही पडत की बॉस तुमचा मोबाईल हॅक केलेला आहे. ठीक आहे.
इथे तुम्हाला रिक्वेस्ट विचारणार, तुम्ही तुमच्या कॅमेऱ्याचा ॲक्सेस देणार किंवा तुमच्या ब्राउझरला तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही ॲप्लिकेशनला ऑलरेडी जेव्हा तुम्ही यूज करता तेव्हा तुम्ही ॲक्सेस देऊन ठेवता. मग तो कॅमेऱ्याचा असो किंवा माईकचा असो किंवा त्याच्या स्पीकरचा असो, ठीक आहे, फाईल्सचा असो, तर तुम्ही ते ॲक्सेस देता कधी ना कधी. पण ते ॲक्सेस तसेच असल्यामुळे एक हॅकर त्याचा फायदा उचलतो आणि तो तुमच्या फोनचा डेटा मॅनिपुलेट करू शकतो. ठीक आहे, ही झाली एक ट्रिक. आता दुसरं ॲप्लिकेशन जे मी चालू करतोय ते आहे, हा एक दुसरा ॲप्लिकेशन आहे. इथे बघू शकता की इथे पूर्ण जितके पण सोशल मीडिया अकाउंट आहेत, मग तो फेसबुक असो, इंस्टाग्राम असो, गुगल असो, मायक्रोसॉफ्ट, नेटफ्लिक्स, पेपल, स्टीम, ट्विटर, प्ले स्टेशन, टिकटॉक, मीडियाफायर आणि 35 असे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत. ठीक आहे, जे यूज केले जातात तुमच्याकडून हॅक करण्यासाठी. ठीक आहे, ते हॅक होऊ शकतात या सॉफ्टवेअर थ्रू. ठीक आहे, सो ह्याचा कसा करतात ते मी तुम्हाला सांगतो. आता मी इंस्टाग्रामवरती आजकाल तुम्ही बघत असाल की ब्ल्यू बँडेजेस, ठीक आहे, ब्ल्यू बँडेजची खूप लोकांना क्रेज आहे. आता तर 600 रुपीज पर मंथ किंवा पर इयर देऊन आय गेस घेतात. पण ते देऊन, ठीक आहे, त्याची लिंक दिल्यावर तुमची इन्फॉर्मेशन कशी पोचते, तुम्ही स्वतःहून त्या समोरच्या हॅकरला तुम्ही तुमच्या अकाउंटचा ॲक्सेस देता. तुम्ही स्वतःहून तुमचा आय डी, पासवर्ड, इवन तुमचा मोबाईल नंबर, इवन त्याच्यावरती येणारा OTP देखील तो ट्रॅक करतो. आणि ते कसं होतं ते मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, सो पोर्ट फॉरवर्डिंग आता मी करतोय क्लाउडफ्लेअर थ्रू. ठीक आहे, कस्टम पोर्ट नाही करत आहे. आणि ठीक आहे, नो. ठीक आहे, सो आपल्याला आता ही लिंक मिळाली आहे. ठीक आहे, या लिंक थ्रू मी काय करेन, परत एकदा, आता फॉर एक्झाम्पल खूप एखाद्याचे व्हिडिओज व्हायरल होत आहेत, एखाद्याचं खूप समजलं त्याच्या अकाउंटवरती खूप व्ह्यूज येत आहेत, पण त्याला बँडेज भेटत नाही आहे. ठीक आहे, सो मी काय करेन, मी ही लिंक शॉर्टन करेन, मी ॲज इट इज टाकतोय. मी काय करेन, ही समोरच्यापर्यंत ज्याचा मला ॲक्सेस हवा आहे त्याच्यापर्यंत पोचवेन. ठीक आहे, ही आपण अगोदरची लिंक होती त्यावरतीच आपण त्याच ब्राउझरवरती आपण टाकूया. आणि सी, इथे ओपन केल्या गेल्या मला इथे आय पी भेटला आहे की हा माझा आय पी आहे. अँड आता मी इथे माझी जन्मतारीख टाकतो. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल मी इथे रँडम डेट सिलेक्ट करतोय. इथे मी माझं नाव टाकतो. फॉर एक्झाम्पल माझा फ़ोन नंबर असेल तर मी माझा फ़ोन नंबर टाकतो. ठीक आहे, हा मी माझा फ़ोन नंबर टाकला. त्यानंतर माझा पासवर्ड टाकला, ABC@123. ठीक आहे, किती पण कॉम्प्लेक्स पासवर्ड असला तरी पण तो समोरच्यापर्यंत पोचतोय. इथे सबमिट केला. ठीक आहे, जी डिटेल्स आपण इथे एंटर केलेली, ठीक आहे, ती डिटेल समोरच्यापर्यंत ॲज इट इज पोचली आहे. ठीक आहे, त्यानंतर मी कन्फर्म ईमेल आय डी करतो. ठीक आहे, इथे ईमेल आय डी टाकला. ठीक आहे, spidey@gmail.com. त्यानंतर जीमेलचा मी पासवर्ड टाकला, ABC@123. ठीक आहे, सबमिट केलं. जे डिटेल्स मी टाकतोय, ठीक आहे, ते समोरच्यापर्यंत पोचत आहेत. ठीक आहे, इथे इंस्टाग्राम चालू झालं. आता तुम्ही इंस्टाग्रामवरती तुमच्या लॉग इन करणार. ठीक आहे, त्यानंतर व्हेरीफाय झाल्यानंतर इथे जेन्युइन जो इंस्टाग्राम पेज आहे तो ओपन झालेला आहे, जेणेकरून कोणालाच हा डाऊट नाही येणार की ही सर्व येथे एक हॅकरनी पाठवलेली लिंक आहे आणि त्याच्या थ्रू तुमचे डिटेल्स त्याच्यापर्यंत पोचलेले आहेत. ठीक आहे, जर ही लिंक जर मी माझ्या फोनवरती ओपन केली असती तर माझा इंस्टाग्राम ओपन झाला असता आणि इंस्टाग्रामचे जे डिटेल्स आहेत, जे सेव्ह केलेले डिटेल्स आहेत, ते देखील इथे माझ्याकडे आले असते.
सो ही एक ट्रिक आहे गाईज. या सर्व ज्या लिंक्स, आता नवरात्री आहे, आता खूप फेस्टिवल्स येतील, दिवाळी आहे, दसरा आहे, ठीक आहे, खूप असे फेस्टिवल्स येतील की जिथे तुम्हाला लिंक येईल किंवा तुमचे जर चांगलं फॉलोअर्स असतील किंवा चांगले यूट्यूबला व्ह्यूज येत असतील, तर तुम्हाला फॉलोअर्स वाढवण्यासाठी, व्ह्यूज वाढवण्यासाठी किंवा तुमचे सबस्क्रायबर वाढवण्यासाठी अशा काही लिंक्स तुमच्यापर्यंत स्प्रेड केले जातात, ठीक आहे, तुमच्या मित्रांकडून सोशल मीडिया थ्रू, ठीक आहे. सो अशा लिंक्स ओपन करताना खूप सावध राहा, ठीक आहे. आणि या गोष्टीला आता तुम्ही ओपन केले आहे, आता हे तर डिटेल्स तुम्ही चेंज करू नाही शकत, राईट. पण जेव्हा पण आता फॉर एक्झाम्पलचा जो होता, जो पहिली लिंक आपण ओपन केली, कॅमेरा ॲक्सेस चालूच आहे तुमचा, तर अशा वेळेस आता तुम्ही ही लिंक टाकली आहे, बरोबर, हे तुम्ही पासवर्ड, आय डी पासवर्ड स्वतःहून तुम्ही समोरच्याला दिलेले आहेत, तर अशा वेळेस तुम्ही काहीच करू शकत नाही. अशा वेळेस एकच पर्याय असतो की तुम्ही तुमच्या याच्यावर मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन चालू ठेवा. मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन कशी चालू करायची ते तुम्हाला इंटरनेटवरती ऑलरेडी भरपूर व्हिडिओज आहेत, ते बघा. इंस्टाग्रामवर, जीमेलवरती, तुमचे यूट्यूब चॅनल, जिथे जिथे तुमचे अकाउंट्स असतील, जिथे पण सोशल मीडियावरती अकाउंट्स असतील, तिथे मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन ऑन करा, जेणेकरून तुमचे जे OTPs वगैरे आहेत ते आल्यानंतर कोणीतरी दुसरं तुमच्या अकाउंटला लॉग इन करतोय याची तुम्हाला खबर मिळत राहील, ठीक आहे. भलेही ते जर लॉग इन त्याचा असेल, पण तुमच्याकडे ते ॲक्सेस असणार की तुम्ही त्या लॉग इनला तिथल्या तिथे स्टॉप कराल. तर हे तुम्ही करू शकता, हे तुमच्या हातात आहे. सो मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन चालू करा. मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन एक प्रकारचं असतं की तुम्ही, आता मी इंस्टाग्रामवरती लॉग इन केलं आहे, इंस्टाग्रामवरती लॉग इन केल्या केल्या माझ्या मोबाईलवरती एक OTP येणार, तो OTP टाकल्यानंतरच माझा इंस्टाग्राम लॉग इन होणार. सो हे असतं मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन. सो अशा रीतीने तुम्ही या फिशिंग अटॅक, या सर्व गोष्टीला, जे जाल आपण बघतोय, ठीक आहे, याला फिशिंग अटॅक म्हणतात, ठीक आहे. सो याच्यातून म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला सावध करण्यापुरती आहे, हे तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी आहे की असे कुठलेही लिंक्स कुठल्याही पद्धतीच्या असो, कुठल्याही म्हणजे कोणीही पाठवलेली असो, पण ओपन करताना खूप सावध राहा, ठीक आहे. आयफोनमध्ये ही सिक्युरिटी आहे की मी असंच, तुम्ही म्हणजे तुम्हाला हवं तर आपण एक लाईव्ह डेमो पण करू शकतो. ज्यांना लाईव्ह डेमो बघायचा असेल की अँड्रॉइड हॅक होऊ शकतो की नाही, ठीक आहे, सो ते कमेंट करा. आपण हवं तर त्यांच्याबरोबर एक लाईव्ह सेशन अरेंज करून देईन आणि त्यांच्या फोनवरती आपण हे सर्व अटॅक करून एक डेमो लॅब बनवून मी तुम्हाला करून दाखवेन की कसं याच्यातून होतो, हा अटॅक सक्सेसफुल होतो की नाही. हा अटॅक लेटेस्ट अँड्रॉइड फोन्समध्ये देखील चालतो, इट इज सक्सेसफुल होतोय, ठीक आहे. हे आम्ही टेस्टिंग करून झालेलं आहे, ठीक आहे. आणि हा अटॅक जो आता आपण बघतोय इथे, जे इन्फॉर्मेशन शेअरिंग जी आहे, ही अटॅक आयफोनमध्ये देखील होतो, सक्सेसफुली होतोय. कारण की इथे एक फक्त तुम्ही पेज ओपन करताय, तिथे तुम्ही तुमचे इन्फॉर्मेशन पाठवताय, ठीक आहे, इन्फॉर्मेशन फीड करताय आणि समोरच्याला देताय, तुम्ही स्वतःहून देताय, ठीक आहे. सो या गोष्टीला असं समजूच नका की माझा फोन आयफोन आहे तर माझा सिक्युअर्ड आहे, माझ्याकडे अँड्रॉइडचा लेटेस्ट व्हर्जन आहे, सॅमसंग आहे, सो खूप सिक्युअर्ड आहे, असं काही नाही आहे बॉस. तुम्ही जर एखाद्या हॅकरला जर तुमचा फोन हॅक करायचा असेल किंवा तुमची इन्फॉर्मेशन हॅक करायची असेल, तो कुठल्याही लेवलला हॅक करू शकतो, ठीक आहे. सो आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जितका होईल तितका लोकांपर्यंत हा स्प्रेड करा, कारण की हा एज्युकेशनल पर्पजसाठी असणार आहे. सो आणि जर तुम्हाला एथिकल हॅकिंग शिकायची असेल तर ऑलरेडी प्लेलिस्ट बनवलेली आहे, त्याच्या थ्रू जा, मॉड्यूल्स ॲड केलेले आहेत. जर प्रोत्साहन चांगला भेटला तर मी अजून मॉड्यूल्स ॲड करेन. जर तुम्हाला लाईव्ह शिकायचं असेल तर सो संडे टू संडे मी तुम्हाला हे एथिकल हॅकिंगचे आपण सेशन्स ठेवू शकतो. सो थँक्यू आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला. धन्यवाद.